झकमाराला झाले मुख्यमंत्री। बरं शेतकऱ्याने सरकारच्या भरोशावर बसू नये, मग काय अदानीच्या भरोशावर बसायचं की तिकडे अंदानीच्या भरोशावर का तिकडे त्या काय नाव बिर्ला टाटा बिर्लाच्या भरोशावर बसायचं? शेतकऱ्यांनी भरोसा, तुम्ही मायबाप सरकार आहात ना, तुम्हाला आम्ही शेतकऱ्यांनी ओबीसीने मत मारून निवडून दिलं ना, मग आम्ही तुमच्या भरोशावर नाही, मग काय बिर्लाच्या टाटाच्या औलादीच्या भरोशावर बसायचं? हरामखोरांनो, लाज नाही वाटत तुम्हाला? शरम नाही वाटत? ह्या देशामध्ये नोटबंदी केली गेली, बाव माय बाप हात जोडून सांगतो, खोटं बोलत असेल तर जोडे मारा आणि खरं बोलत असेल तर मत मारा, एक लक्षात घ्या। या देशामध्ये नोटबंदी कशासाठी केली गेली? आमचे भाईचाळ याच्यातच पैशावाल्याचं 2 नंबरवाल्याचा पैसा बाहेर आला। कोणते बघितलं काय मेघे साहेब रांगे दुबाई म्हणून? नितीन गडकरी रांगे दुबाई बघितलं काय तुम्ही? पैसा कोणाचा बाहेर आला? पैसा आमच्या घामाचा, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा पैसा, आमच्या कष्टाचा पैसा, घामाचा पैसा, आम्ही आमचाच पैसा घेण्यासाठी आम्हाला भिकाऱ्यासारखं 2-2 दिवस यांनी रांगेत उभं केलंय साहेब, 2-2 दिवस रांगेत उभं केलं बीजेपी वाल्यांनी। मग तुम्हाला वाटत असेल की बाबा यांनी नोटबंदी का केली? भारतीय जनता पार्टीला, बीजेपीला ह्या देशामध्ये निवडणूक लढवण्यासाठी ह्या टाटा बिर्ला अंबानी आणि तो गौतम अदानी ह्या लोकांनी मिळून 7,000 कोटींचं कर्ज दिलेलं होतं। कर्ज नाही, त्यांनी फंडिंग केलेलं होतं निवडणूक लढा। मोदीचं दिसलं तुम्हाला फ्लेक्स, मोठे मोठे बॅनर सगळं, हे सगळं ह्या उद्योगपतींनी दिलं होतं। मग भाऊ परतफेड तर करावं लागेल। मग हे परतफेड करण्यासाठी यांच्याकडे काही सरकारकडे पैसा नव्हता, मग पैसा पाहिजे। मग त्याच्यासाठी यांनी काय केलं? साऱ्या देशामध्ये नोटबंदी केली, साऱ्या देशाचा पैसा जमा करून घेतला आणि जमा करून घेतल्यावर 9 लाख कोटींचं कर्ज या सगळ्या भांडवलदारांना, उद्योगपतींना बीजेपीने वाटलेलं आहे। खोटं बोलत असेल तर आरटीआय टाका, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट टाका, आणि जर खोटं बोलत असेल तर मला जोडे मारा। 9 लाख कोटींचं कर्ज बीजेपीने भांडवलदारांना वाटलेलं आहे, अंबानीला वाटलेलं आहे, अदानीला वाटलेलं आहे। अरे त्या एकट्या गौतम अदानीला 72,000 कोटीचं कर्ज बीजेपीने दिलं, 72,000 कोटीचं। आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज किती आहे? 70,000 कोटी। हरामखोरांच्या औलादीनं तुम्ही म्हणतात 70,000 कोटी सरकारकडे नाहीये, 72,000 कोटी या देशाला एका माणसाला देतात, तुम्ही शर्मा वाटत नाही? शेतकऱ्याचं कर्ज सरकार आहे हे, सरकार आमचं नाही, हे सरकार आमचं होऊ शकत नाही, भांडवलदारांचं सरकार आहे। स्पष्ट शेतकऱ्याला बुडवणारं सरकार आहे। आणि हे आम्हाला आज देशभक्तीच्या गोष्टी सांगायला लागले, आम्हाला देशभक्ती सांगतात आणि काय खोटं बोलतात? बरं काय म्हणजे खोटं बोलायची हद्द असते की नाही? म्हणजे काय करते भाइयों बहनों, अगर भारतीय जनता पार्टी इस देश में सरकार में आती है तो याद रखिए, जो काला धन विदेशी बैंकों में है, जो स्विट्जरलैंड में है, जो अमेरिका में है, वो सारा का काला धन वापस लाकर हर हिंदुस्तानी के खाते में 15-15 लाख जमा करेंगे। भाई और बहनों, जिबीला हडबीड काही खोटं बोलताना? अरे पंतप्रधान पदाचे उमेदवार तुम्ही, याला खोटं किती बोलायचं, त्याला लिमिट नसते काय हो? बरं आता बघा ना, उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक आहे, रोज पेपर वाचतात, यांचा हरामखोरांचा खोटाडेपणा बाहेर काढल्या गावात आलो मी। हे काय म्हणतात तिकडे जाऊन, भाइयों बहनों, अगर भारतीय जनता पार्टी सरकार में आती है, उत्तर प्रदेश के हर सरकार, हर इंसान का, हर किसान का कर्जा हम माफ करेंगे और फिर से उनको कर्जा देंगे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुमच्या बापाचं काय वाकडं केलं बे? आम्ही आंदोलन करून राहिलो हरामखोरो, आमच्या शेतकऱ्यांवरती तुम्ही लाठीचार्ज करून आले। अमरावतीमध्ये बच्चू कडूंनी आमचं आंदोलन केलं, कशासाठी? फक्त सोयाबीनला 200 रुपये वाढवून द्या म्हणून। बाबा बच्चू कडून नाही मारलं, त्या लोकांना नाही मारलं, त्या बायकांना, लेडीजला पण मारलं, लाठीचार्ज केला हरामखोरांच्या औलादींनी। 200 रुपये वाढून मागितले म्हणून फक्त, आणि निवडणूक आहे म्हणून उत्तर प्रदेश मध्ये तिकडे जाऊन बोंबलातात सालेवर नोटंकी। हरामखोरो, लाजा नाही वाटत? मी घाबरत नाही, इलेक्शन कमिशन वाले तुम्हाला घाबरते, तुमच्या बापाला घाबरते, पोलिसांना तर फुकट घाबरत नाही, आणि बीजेपी वाल्यांना फुकट घाबरत नाही। खोटं, इतकं खोटं। आम्ही काय पाप केला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी? आम्ही मागून राहतो, तुम्ही कर्ज माफ करायला तयार नाही, आम्हाला साधी विम्याची रक्कम द्यायला तयार नाही। भाव एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला याच्या अगोदर विम्याचे पैसे भेटत होते, हे सरकारी एजन्सीकडे होता ठेका विम्याचा। आता येणं काय केलं, ते रिलायन्सच्या अंबानीला दिला, आणि अंबानीने 1 रुपयांचा दिला। भेटले का कोणाला विम्याचे पैसे? भेटले का? बोला, भेटले काय? मग विचारत काऊन नाही बीजेपी वाल्याला घरी प्रचार, कुठे गेले माझे विम्याचे पैसे म्हणून? विचारा ना। पण हे सांगू शकत नाही, हे तर मोर आहे बा, प्यादे आहे त्यांचे असे। इथून टाकला इंजाळ्यात, तिकडून टाकला बरबडीत, तिथून टाकला वायगावात, तिथून टाकला इकडे, हे प्यादे आहे यांची काय, हे तिकडे चालते तिकडे।
हे सरकार आमचं नाहीये, हे भटांचं 3.5% फक्त ब्राह्मणांचं सरकार आहे. आणि या देशाचा इतिहास आहे, ब्राह्मण ओबीसींचं SC/STचं कल्याण कधीही करू शकत नाही. आम्हाला आज देशभक्ती शिकवतात. हे JNU मध्ये आमच्या विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हणतात बीजेपी वाले. अहो परवा यांचा ध्रुव सक्सेना बीजेपीचा कार्यकर्ता आहे, याला पाकिस्तानचा एजंट म्हणून पकडलेला. बोला खरं की खोटं? पकडला की नाही? पकडला. खरं की खोटं? पकडला. तुम्ही आम्हाला काय देशभक्ती शिकवता बे हरामखोरो? बरं हेच RSSच्या औलादी भारत आमचा स्वतंत्र व्हायच्या पूर्वी हात चड्ड्या घालू ते ब्रिटनची महाराणी काय ना तिचं एलिझाबेथ जेव्हा भारतात आल्या होत्या मुंबईत असे सॅल्यूट मारत होते हात चड्ड्या घालू. हेच RSS वाले आणि हेच लोक आज आम्हाला देशभक्ती शिकवते. म्हणजे ज्या ओबीसीने ज्या SC/STने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं घाम गाळलं, आपलं रक्त सांडलं, आमचे लोक फासावर गेले, त्यांना तुम्ही देशभक्ती शिकवता. तुम्ही तर म्हणायचे हा देश स्वतंत्र नाही झाला पाहिजे, आमचे लोक अडाणी देश सांभाळू शकत नाही, इंग्रज सुशिक्षित म्हणून तुम्हीच तर म्हणत होते. आणि आज तुम्ही आम्हाला देशभक्ती शिकवून राहिले का? चोट्टे हो. हे बीजेपीच्या औलाद आमची नाही आहे. बरं हे जे उमेदवार उभे यांच्याशी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, हे तर बिचारे आमच्या रक्ताचे माणसं आहेत, तुमचे आमचे भाव बनले आहेत. पण हे जे दिल्लीत बसले लोक आहेत हे औलाद आमची नाही आहे. आणि सारा देश गिळंकृत केलाय बीजेपीने, बामणांनी गिळंकृत केलाय. हा तुम्हाला सगळंच्या सगळं तुम्हाला हे षडयंत्र उद्ध्वस्त करायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो, आज आव्हान करतो भाऊ, सक्का बाप उभा असेल ना, बाप त्यालाही मतदान मारायचं नाही जर तो बीजेपीच्या तिकिटावर उभा असेल तर. जर तुम्हाला पाणी असेल ना, तुमच्या मध्ये जर खरंच स्वाभिमान शिल्लक असेल ना, तुमच्या मध्ये जर खरंच ताकद आणि मर्दानगी शिल्लक असेल ना, थोडासा स्वाभिमान असेल ना, तुम्ही सक्का बाप जरी निवडून उभा असेल ना तरी बीजेपीला मतदान करायचं नाही. कारण बीजेपीला मतदान करणं म्हणजे RSSला मतदान करणं आहे, RSSला मतदान करणं म्हणजे बामणाला मतदान करणं आहे, बामणाला मतदान करणं म्हणजे 3.5% वाल्यांचं 96% लोकांवरती राज्य दाखवणे आहे. साधी गोष्ट आहे. म्हणून नाही मारायचं मत यांना कदापि नाही. मत मारता का त्याला हात जोडायचं, बाबा तू माझा बाप आहे, माझे बाबा आहे, अपक्ष उभे राहा, सारी ताकद फैटन तुमच्या मागाला होत. पण बीजेपीच्या तिकीट उभे राहिला ना तर एक मत मी मारणार आहे बाहेरच्या तिथून. हे ताकद तुमची असली पाहिजे. आणि आम्ही वारंवार सांगत आलो, हे उमेदवारांविषयी आम्हाला काही प्रश्न नाही, पण तुम्हाला सांगतो ह्या देशामध्ये 4 लोकांकडून ह्या देशाला धोका आहे. पहिला भटजी, दुसरा शेटजी, तिसरा लाटजी आणि चौथा बाटजी. आता तुम्हाला भटजी, शेटजी, लाटजी तीनही माहिती आहे, चौथा बाटजी कोण सांगतो? हे बाटजी कोण आहे? हे आमच्या समाजातले, हे आमच्या कुंब्याच्या, तेल्याच्या, माळ्याच्या, दंगराच्या, पारद्याच्या, बौद्धाच्या घरातले, आमच्याच घरातले, आमच्या समाजाच्या मतावरती निवडून आले आणि त्यांच्या खुट्याचे बैल झाले, कुत्रे झाले, त्यांच्या दारात त्याला कुत्र्यासारखे बांधलेले हे बाटलेले बाटले, हे त्यांच्या दावणीला बांधलेले. अहो तुम्हाला सांगू एक शोकांतिका, हसायची गोष्ट आहे. वर्धा जिल्ह्यातल्या एका बीजेपीच्या आमदाराला RSSच्या लोकांनी एवढी पोत्री केली, त्याला एवढा अपमान केला का तो बिचारा रडला की तू काय लायकी आहे बे, आम्ही निवडून आलो म्हणून तू निवडून आला, आम्ही आणलं म्हणून आला म्हणून. एवढी लायकीने आमदाराची किरकोळ एक हाफचड्डीवाला, एक किरकोळ माणूस, चोल्लर माणूस अपमान करून जाते. तर हे बोलू शकत नाही, खालची म्हणून वर टाकू शकत नाही.